नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रुग्ण हक्क संरक्षण समिती तथा विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। परभणी आयसीयू हॉस्पिटलमध्ये रुग्णांची आर्थिक लूट, मानसिक छळ व शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज रुग्ण हक्क समिती तथा विविध सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। रुग्णांना वेदनामुक्त करतानाच त्यांना मानसिक आधार देणारे नैतिक क्षेत्र म्हणजे रुग्णालय, परंतु बाजारू वृत्तीने फक्त रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयामुळे या क्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे। परभणी येथील परभणी आयसीयू या हॉस्पिटलने तर मानमानीचा कळस गाठला असल्याचे दिसून येत आहे। या रुग्णालयात रुग्ण ॲडमिट झाल्यानंतर लगेचच कॅथटर किट दिल्या जाते। त्या किटमधील काय पेशंटला लागणार आहे याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकालाही दिली जात नाही। रुग्ण ॲडमिट करताना कोणतेही सिनियर डॉक्टर पेशंटला बघत नाहीत। शिकाऊ डॉक्टर्सकडून तपासल्या जाते। प्रत्येक पेशंट ॲडमिट केल्यानंतर अनेक अनावश्यक टेस्ट करणे बंधनकारक केले आहे, जेणेकरून त्यांच्याकडून अधिक पैसे उकळता येतील। ॲडमिट पेशंटला डॉक्टर राऊंडनंतर कोणत्याही प्रकारे त्याच्या सद्यस्थितीबद्दल माहिती दिली जात नाही। पेशंटला मेडिकल लिहून दिल्या जात नाही। परस्पर स्वतःच्याच मेडिकलवरून औषध आणले जाते आणि त्यांचे आवाच्या सभा बिल लावले जाते। खरं तर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषध पेशंट कोणत्याही मेडिकलवरून घेऊ शकतो। हा शासकीय नियम धाब्यावर बसून हॉस्पिटलच्या स्वतःच्या मेडिकलवरूनच औषध घेणे बंधनकारक केले आहे। हे अत्यंत अन्यायकारक आहे। या संदर्भातील माहिती असलेले शासकीय प्रसिद्धीपत्र हॉस्पिटलने फाडून टाकले आहे। जर पेशंटचे ऑपरेशन असेल तर कोणते औषध डॉक्टरांनी परस्पर स्वतःच्या मेडिकलमधून मागून घेतले हे डिस्चार्जचे बिल घेतानाच कळते। मुख्यमंत्री सहायता निधीतून हॉस्पिटलला येणारी रक्कम घेतल्यानंतरही रुग्णाकडून अतिरिक्त पैसे घेतल्या जातात, हे धक्कादायक आहे। यापूर्वी या योजनेतून हे हॉस्पिटल ब्लॅकलिस्ट झाले होते, परंतु आता पुन्हा त्यांनी तो प्रकार सुरू केला आहे। गंभीर बाब म्हणजे हॉस्पिटल परिसरात हॉस्पिटल प्रशासनाने गुंड प्रवृत्तीचे लोक सांभाळले असून कोणी न्याय हक्काची भाषा केल्यास ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली जाते। जिल्हाधिकारी साहेब हे ऐकूनच हे हॉस्पिटल भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे। हॉस्पिटल संकल्पनेच्या पावित्र्याला येथे हरताळ फासला जात आहे। अनेक कर्मचाऱ्यांनी या प्रकरणामुळे नोकरी सोडून दिली आहे। या रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारे काम होत असल्यामुळे आपण तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, रुग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोदजी आंभोरे, रुग्ण हक्क संघर्ष समिती रमेश घनगाव, लाँग मार्च नेते रवींद्र सोनकांबळे, लाँग मार्च नेते 2 सिद्धार्थ भराडे, लाँग मार्च 2 विश्वजित वाघमारे, भीमटागड सेनेचे अर्जुन पंडित, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज आदीसह कार्यकर्ते, उषाताई पंचांगे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रुग्ण हक्क समिती तथा विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेले परभणी आयसीयू हॉस्पिटलमध्ये रुग्णाची आर्थिक लूट, मानसिक छळ व शासकीय नियमाची पायमल्ली होत असल्यामुळे कारवाई करण्याबाबत आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। यामध्ये परभणी आयसीयूमध्ये जे काय पेशंट येतो, पेशंट आल्याच्या नंतर आणि कुठल्या किट आणि कुठल्या औषधे जे काही लागत नाही ते बी त्यांना सांगून ही जे लूट होत आहे तर ह्या लुटीच्या संदर्भामध्येच, आणि दुसरी गोष्ट असं आहे मेडिकलचं जे काही भाडं होते त्याच्या 3-4 पट मेडिकल त्यांचेच असतात आणि त्यांच्याच मेडिकलवरून औषधी घ्या असं ते म्हणतात। त्यामुळे हे मेडिकलचे देखील कारवाई करण्यात यावं आणि अशा डॉक्टरवर योग्य ती कारवाई करून असे दवाखाने बंद करण्यात यावं किंवा ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं अशी आमची आज मागणी आहे। जय भीम, जय श्रीराम। आज दिनांक 28 मार्च रोजी रुग्ण हक्क संरक्षण समिती व विविध सामाजिक संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलेले आहे। परभणी जिल्ह्यामध्ये काम करत असताना नागरिकांच्या रुग्णहितार्थ आम्ही काम करत असताना रुग्णांच्या नातेवाईकांच्या अनेक समस्या आहेत। त्याचप्रमाणे परभणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणामध्ये ह्या खाजगी रुग्णालयातून आर्थिक लूट होत आहे। आर्थिक लूट सोबतच मानसिक आणि शारीरिक लूट पण सुद्धा त्यांच्याकडून केली जात आहे। त्या अनुषंगाने रुग्णाच्या नातेवाईक यांच्या तोंडी तक्रारीवरून या परभणी शहरातील
परभणी ICU या रुग्णालयामध्ये होत असलेला रुग्णांची गैरसोय, त्याचप्रमाणे आर्थिक लूट आणि तिथलचा जो स्टाफ आहे त्या स्टाफपासून देण्यात येणारी गैरवर्तणूक आणि नियमबाह्य असं चाललेलं हे जे हॉस्पिटल आहे या संदर्भात आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी शहानिशा करून व जे लावलेले बिलं किंवा बाहेरून कुठले मेडिकलचे बिलं असले ते बिलं स्वीकारत नसून आणि त्याच रुग्णालयाच्या मेडिकलहून सामान किंवा ते मेडिकल किट खरेदी करावे असे आणि अन्यायावरती ते दिलेले आपले ते निर्णय ते एकदम चुकीचे असून त्याविरोधात आमचं जाहीर निषेध आहे आणि रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने या रुग्णालयावर तात्काळ बंदी आणावी असे आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे आणि लवकरात लवकर थांबा फोटो एक मॅडम आलेत या सर या आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.